चला आज बनवली मस्त गावरान पद्धतीने काळ्या मटणाची भाजी। मस्त मटणाची खूप छान तयार झालेली आपली काळ्या मटणाची भाजी। आणि मस्त आता त्या ताटामध्ये भाकर ज्वारीची, कांदा, लिंब आणि मस्त भाजी तयार आहे आपली काळ्या मटणाची भाजी। गावरान पद्धतीने केलेली आपण। आणि सुरुवातीला बघा अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे। त्याच्यामध्ये मी हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, कांदा पण टाकलेला आहे, टोमॅटो पण टाकलेला आहे, कारण आपल्याला सूप पण लागलं तर मग ते सूप पण छान पद्धतीने तयार होतं त्याच्यामध्ये। आणि थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि मस्त शिजून घ्यायचं आपल्याला मटण। आता गरम पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे लवकर मटण शिजलं जातं। आणि इकडे आपल्याला काळा मसाला करायचा आहे, त्यासाठी 2 कांदे घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघा। आणि 1 लसणाची कांडी घेतलेली, 2 टोमॅटो ते पण भाजून घेतलेले मी सगळं। आणि एका ताटात बघा आता खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, ते काढून घेतलेलं आहे। आणि आता त्याचे बारीक तुकडे करून घेते खोबऱ्याचे। इकडे लसूण पण चांगला भाजला गेलेला आहे, कांदा, टोमॅटो। आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढायचं आहे। खूप छान लागते काळ्या मटणाची भाजी। आणि बघा आता मिक्सरमधून आपण आपला काळा मसाला तयार झालेला आहे बघा। आता कढईवर तेल टाकलेलं आहे मी, तेजपत्ता टाकलेला आहे आणि मसाला टाकलेला आहे बघा काळ्या वाटणाचा। आणि छान तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आपल्याला मसाला मस्त। थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटतं। इकडं आपलं मटण पण शिजून झालेलं आहे कुकरमध्ये। आणि आपल्याला आता याच्यात मसाले